फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 40 आज आपण बघत आहोत. ठीक आहे. महत्त्वाची अशी प्रश्न आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. असे टॉपिक आहेत जे अगोदर एक्झाममध्ये आले होते. ठीक आहे. जसे टेन्स असणार किंवा प्रिपोजिशन असणार इंग्लिशमधलं. ठीक आहे. तर असेच प्रश्न मी यामध्ये घेतले आहे जेणेकरून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होण्यासाठी. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट टेन्स. आय डॅश इन मुंबई सिन्स 2010. ठीक आहे. तर इथे सगळ्यात आधी बघा, सिन्स 2010 म्हणजे जी क्रिया आहे ती अगोदरच पास्टमध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे सिन्स आपल्याला काय दर्शवतो, की स्टार्टिंग पॉईंट दर्शवतो. तर हे जे उदाहरण आहे ते असणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. ठीक आहे. तर हॅव बीन येणार. तर बघा, आय, वी, दे जेव्हा असतं तेव्हा हॅव असतो. ठीक आहे. तर ही, शी, इट असणार तेव्हा हॅज असतं. तर त्यानुसार बघा फॉर्मेशन कसं असतं, हॅव, हॅज प्लस बीन प्लस वर्ब आणि आय एन जी. तर त्यानुसार आपलं उत्तर बी हॅव बीन लिव्हिंग असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. मृगराज हा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर मृगवरून आपल्या सगळ्यांना वाटत असेल हरिण. मृगराज आहे तर त्यानुसार सिंह. ओके. या शब्दाचा समानार्थी शब्द असणार. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. द विलेजर्स डॅश बिलीव्ह इन द स्पिरिट रेसिडेंट इन द ट्री ऑफर्ड प्रेस अ डेली. ठीक आहे. तर इथे बघा आन्सर आपला हू येणार. तर हू काय येणार, तर हू कधी वापरला जातो, हू इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन टू रेफर टू पीपल हू आर परफॉर्मिंग अन ॲक्शन. बघा ते जे विलेजर्स आहेत ते काय करत आहेत, प्रेयर्स करतायत. ठीक आहे. तर त्याच्यानुसार इथे आपलं आन्सर असणार हू. तर होम बघा कशासाठी वापरलं जातं, ऑब्जेक्टसाठी वापरलं जातं. विच सुद्धा ऑब्जेक्टसाठी आणि ॲनिमल्ससाठी वापरलं जातं. हुज कशासाठी वापरलं जातं, पोझिशनसाठी वापरलं जातं. जसं आपण बोलतो ना, हुज बॉटल इज दिस, म्हणजे त्यासाठी हुज हे वापरलं जातं. तर त्यानुसार आपल्या सब्जेक्टनुसार आपला आन्सर असणार हू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. इंटरनेट ब्राउझरमध्ये कोणते फंक्शन की पेज किंवा डॉक्युमेंट विंडो रिफ्रेश करते. तर बघा, डॉक्युमेंट विंडो रिफ्रेश करण्यासाठी F5 या कीचा वापर होतो. ठीक आहे. कंट्रोल प्लस F5 वेबसाईट पूर्णपणे रिफ्रेश होते, कारण यामुळे कॅशेस डिलीट होते आणि संपूर्ण पेज पुन्हा डाउनलोड होते आणि फोल्डरमधली सामग्री रिफ्रेश होते. ठीक आहे. F3चा वापर कशासाठी होतो, तर सुरू असलेल्या ॲप्लिकेशनचं सर्च फीचर ओपन करण्यासाठी होतो. F2चा वापर कशासाठी होतो, तर F2 नुसार आपण निवडलेली फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलू शकतो. ठीक आहे. तर F4 ऑल्ट प्लस F4 आपण जर प्रेस केलं तर विंडो जी असते सुरू असलेली ती बंद होते. ठीक आहे. संगणक चालू केल्यावर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लोड होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर बघा, त्याच्या प्रक्रियेला बूटिंग असं म्हटलं जातं. बूटिंगचे दोन प्रकार असतात, कोल्ड बूटिंग आणि वॉर्म बूटिंग. ठीक आहे. कोल्ड बूटिंग काय आहे, तर बघा, कोल्ड बूटिंग म्हणजे संगणक जेव्हा बंद असतो तो पुन्हा आपण सुरू करतो तेव्हा कोल्ड बूटिंग होते. ठीक आहे. तर वॉर्म बूटिंग म्हणजे काय, तर वॉर्म बूटिंग म्हणजे जेव्हा संगणक फ्रीज होतो किंवा क्रॅश होतो तर तेव्हा स्विच ऑफ न करता ऑपरेटिंग सिस्टम पुन्हा चालू केली जाते, तेव्हा वॉर्म बूटिंग केलं जातं. ठीक आहे. हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते उपकरण इनपुट आणि आउटपुट दोन्ही उपक्रमाप्रमाणे कार्य करू शकते. तर बघा, इनपुट आणि आउटपुट हे दोघं कार्य करते. तर ते उपकरण आहे टच स्क्रीन. ठीक आहे. तर उपकरण म्हणून ते वापर करताना फिंगर किंवा स्टायलस हा एक प्रकारचा पेन असतो जो स्क्रीनसाठी वापरला जातो. स्पर्श करून प्रणालीशी आपण संवाद साधण्याची परवानगी देते आणि त्याचा स्क्रीनवर आपण आउटपुट रिझल्ट बघत असतो, म्हणून तो इनपुट आणि आउटपुट दोघं हे कार्य करते. चा प्रश्न बघा 7वा. भारतीय संविधानातील कलम 226 हे कशाशी संबंधित आहे. तर बघा, कलम 226 जे आहे ते उच्च न्यायालयाचे रीट काढण्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहेत. रीटलाच आदेश सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर बघा, उच्च न्यायालयाला योग्य निर्देश, आदेश किंवा रीट पारित करण्याचे अधिकार देतो हा कलम 226, ज्यामध्ये बघा हेबी कॉर्पस, मॅडमस, प्रोहॅबिएशन, को वॉरंट, सोर्टिअररी या रीटचा किंवा आदेशांचा समावेश होत असतो. अगोदरचे जे व्हिडिओ आहे सुरुवातीचे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. ते 32 नुसार येत असते. तर मूलभूत अधिकारासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागू शकतो. ठीक आहे. तर निवडणूक आयोगाची स्थापना हे कलम 324 नुसार होत असते. ठीक आहे. तर राष्ट्रपतींची नियुक्ती, तर कलम 54 नुसार राष्ट्रपतींची नियुक्ती ही केली जात असते. पुढचा प्रश्न बघा. मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया कशाच्या स्वागतार्थ उभारण्यात आले होते. तर बघा, राजा जॉर्ज पाचवा, किंग जॉर्ज बी म्हणजे पाचवा यांच्या स्वागतासाठी हे उभारण्यात आले होते. तर कधी उभारण्यात आले होते, तर 1911 मध्ये राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारताच्या पहिल्या आगमनाच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली होती. तर कधी, 1911 मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. अरबी समुद्राच्या तटावर ते वसलेले आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा 9वा. जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, धर्मेंद्र सिंह देओल यांना पद्मविभूषण मिळालेला आहे. कला क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 10वा आणि शेवटचा प्रश्न.
जगातील सर्वात मोठा महासागर म्हणजे लार्जेस्ट ओशन कोणता आहे? तर बघा पॅसिफिक महासागर हा जो आहे तो जगातील सगळ्यात मोठा महासागर आहे. एकूण पृथ्वीच्या सुमारे 1/3 आहे. सगळ्यात मोठा महासागर आणि सगळ्यात खोल महासागर म्हणून सुद्धा याला संबोधले जाते. तर आर्क्टिक महासागर हा सगळ्यात लहान महासागर आहे. ओके. तर बघा ही जी पी-डी-एफ आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.